24 तास एक पाऊल पुढे. आणि सुरुवातीला बातमी हॉकीची. सुलतान अझलन शाह हॉकी टुर्नामेंटमध्ये सलग 2 पराभवानंतर भारतीय टीमनं जोरदार कमबॅक केलाय. कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान टीमला भारतानं रंगतदार मुकाबल्यामध्ये पराभूत केलं. पहिल्या 10 मिनिटात दोन्ही टीम्सकडून एकूण 3 गोल झाले. पाकिस्ताननं पहिल्यांदा गोलचं खातं उघडलं, मात्र त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. 6व्या मिनिटाला भारताकडून रुपिंदर पाल सिंगनं पहिला गोल झळकावत भारताला 1-1नं बरोबरी साधून दिली. त्यानंतर 9व्या मिनिटाला युवा आकाशदीपनं गोल करत भारताची आघाडी 2-1नं वाढवली. पहिल्या हाफमध्ये 2-1नं आघाडी भारतीय टीमनं घेतली. त्यानंतर सेकंड हाफमध्ये भारतानं आपली आघाडी आणखी वाढवत 3-1नं विजय मिळवला. तिसरा गोल मनदीप सिंगनं 56व्या मिनिटाला केला. टुर्नामेंटमध्ये आपलं आव्हान कायम राखण्यासाठी भारतासाठी आजची मॅच महत्वाची होती. आता भारताचा पुढचा मुकाबला यजमान मलेशिया आणि न्यूझीलंडशी होणार आहे. अझलन शाह हॉकीमध्ये भारतानं पाकिस्तानचा 3-1नं पराभव केलाय आणि या स्पर्धेतलं आपलं आव्हानही कायम राखलंय. भारतीय हॉकी टीमनं 3 गोल कसे केलेत ते आपण पाहूया. भारताकडून 3 गोल कसे झाले ते आपण बघतोय. पहिल्या हाफमध्ये 2 गोल भारताकडून झाले, तर सेकंड हाफमध्ये हा तिसरा गोल आणि 3-1 अशी विजयी आघाडी कायम ठेवत अखेर मॅच 3-1नं भारतानं जिंकली आणि पाकिस्तानचा पराभव केला. आता भारताची गाठ पडणार आहे ते मलेशिया आणि न्यूझीलंड सोबत. अझलन शाह हॉकी टुर्नामेंटच्या पॉइंट्स टेबलवर एक नजर टाकूया. ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी आहे, 2 मॅच 2 विजय 6 पॉइंट्स. मलेशिया देखील 6 पॉइंट्स दुसरा क्रमांक. न्यूझीलंडनी 3 मॅचमध्ये 1 विजय 2 पराभव 3 पॉइंट्स आहेत. भारत आहे 4थ्या स्थानावर 3 पॉइंट्स भारताचे. पाकिस्तानचे 3 पॉइंट्स आणि कोरियाचे देखील 3 पॉइंट्स. भारताची आता गाठ मलेशिया आणि न्यूझीलंडशी पडणार आहे. आणि आता भारत ऑस्ट्रेलिया टेस्ट सिरीज विषयी. ऑस्ट्रेलियन टीम पुरती अडचणीत सापडली आहे. आधीच विजयाचा दुष्काळ, त्या टीममध्ये बंड. अशा बिकट परिस्थितीत मोहालीत टीम इंडियाचा मुकाबला कसा करायचा, हाच प्रश्न ऑस्ट्रे टीमसमोर पडलाय. ऑस्ट्रेलियासाठी विजयाचा दुष्काळ, ऑसी टीमचा बंडाचा झेंडा. भारत दौऱ्यावर आलेल्या कांगारूंची अवस्था फारच बिकट झाली आहे. सिरीजमधील पहिल्या विजयासाठी प्रयत्नशील असताना मोहाली टेस्ट पूर्वी टीम निवडताना कांगारूंपुढे मोठी अडचण आहे. कारण प्लेइंग 11साठी ऑस्ट्रेलियाकडे 13 प्लेयर्सच उपलब्ध आहेत. होमवर्कचं कारण देऊन कोच मिकी आर्थर यांनी शेन वॉटसनसह 4 प्लेयर्सवर शिस्तभंगाची कारवाई केली. त्यानंतर वॉटसननं मायदेशी परतत बंडाचा झेंडा फडकवला. त्यामुळे ऑसी टीममधील कोच आणि प्लेयर्समधला वाद चांगलाच पेटला. आता मोहाली टेस्टमध्ये टीमवर सुद्धा या वादाचा परिणाम नक्कीच दिसणार. ऑस्ट्रेलिया म्हटलं की शिस्त आणि विजयासाठी असुसलेली टीम असंच चित्र आतापर्यंत दिसायचं. मात्र पराभव पचवणं फार अवघड असतं. त्यापासून कांगारूही वाचू शकले नाही. सलग 2 मानहानिकारक पराभवामुळे ऑस्ट्रेलियन टीममधील वाद पुढे आलाय. आता यातून सावरण्याचं आव्हान कांगारू कसं पेलतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. टीम प्रोटोकॉल मोडल्यानंतर 4 ऑसी प्लेयर्सना टीम बाहेर बसवण्याचा कोच मिकी आर्थर यांच्या निर्णयाचं कॅप्टन मायकल क्लार्कनं समर्थन केलंय. पाहूयात तो नेमकं काय म्हणतोय. आम्ही घेतलेले निर्णय कठोर वाटतील, पण सकारात्मक रिझल्टसाठी ते गरजेचे आहे. ऑस्ट्रेलियन टीमचा स्वतःचा दर्जा आणि शिस्त आहे, त्याचं पालन करायला हवं. क्रिकेटप्रेमी आणि मीडियानं आमच्या बाजूनही विचार करावा. मैदानाबाहेरही शिस्त पाळली जात नव्हती.
ऑस्ट्रेलियन टीमचा प्रोटोकॉल न पाळल्यानं टीम मॅनेजमेंटनं शेन वॉटसन, जेम्स पॅटिन्सन, उस्मान ख्वाजा आणि मिचेल जॉन्सन या 4 प्लेयर्सना मोहाली टेस्ट करता टीम बाहेर बसवलं आणि त्यानंतर क्रिकेट वर्तुळात खळबळ माजली. मात्र पॅटिन्सननं मिळालेली शिक्षा योग्य असल्याचं मत व्यक्त केलंय. Personally, and I know the 3 others have really, they've taken responsibility for their actions, and not only just myself, but it sends a message to the rest of the team what we're about now. I think we've got a group of young players that are all striving for the same thing. So I think this is just that, I think, kick in the bum to make you really realise what we've got and what we really want, and that is to get to number 1. तर पॅटिन्सनला आपली चूक मान्य असली तरी वॉटसन मात्र या निर्णयामुळे कमालीचा संतप्त झालाय. टीम प्रोटोकॉलचा भंग केल्यामुळे मोहाली टेस्ट करता ऑसी स्क्वॉडमधून वगळल्यानंतर शेन वॉटसन टूर अर्धवट सोडून आपल्या प्रेग्नंट पत्नीकडे लगेचच मायदेशी परतला. टीम मॅनेजमेंटने दिलेल्या ऑर्डर्स न पाळल्यानंतर ज्या 4 प्लेयर्सना वगळण्याची शिक्षा करण्यात आली त्यात त्याचाही समावेश होता. एवढ्याशा क्षुल्लक कारणाकरता एवढी मोठी शिक्षा मिळाल्यानं वॉटसन आता निवृत्तीचा विचार करू लागलाय. दिलेलं असाइनमेंट पूर्ण न केल्यानं 4 ऑसी प्लेयर्सना टीममधून वगळण्याचा निर्णय काय घेतला, संपूर्ण ऑस्ट्रेलियन क्रिकेट क्षेत्र ढवळून निघालं. आणि या सर्वाचा परिपाक काय, तर शेन वॉटसनच्या मनात निवृत्तीचे विचार घेऊ लागले आणि आधीच संकटात असणाऱ्या ऑस्ट्रेलियन टीमच्या पोटात भीतीचा गोळा उठला. दिग्गज क्रिकेटर्सनी ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधून रिटायरमेंट जाहीर केल्यानंतर ऑसी टीमची प्रमुख भिस्त आहे ती शेन वॉटसन आणि कॅप्टन मायकल क्लार्कच्या खांद्यावर. या दोघांच्या अनुभवामुळेच कांगारू अनेकदा संकटातून बाहेर पडले. मात्र आताच्या क्षणाला वॉटसननं निवृत्ती घेतल्यास भर समुद्रात कोणीही सोबतीला नसताना बोटीला भगदाड पडावं अशी ऑस्ट्रेलियाची स्थिती होईल. ऑस्ट्रेलियन क्रिकेट वर्तुळात शेन वॉटसनचं ऑलराऊंड योगदान मोलाचं ठरलंय. वॉटसन आतापर्यंत खेळलेल्या 40 टेस्टमध्ये 2 सेंचुरी आणि 19 हाफ सेंचुरीच्या मदतीनं 2558 रन्स केले असून 62 विकेट्स घेतल्या आहेत. तर 157 वनडेत 3906 रन्स करताना 7 सेंचुरी आणि 29 हाफ सेंचुरीसह 155 विकेट्स घेतल्या आहेत. टीम मॅनेजमेंट आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियानं घेतलेल्या आताताई निर्णयानं शेन वॉटसनला निवृत्तीचा विचार करण्यास भाग पाडलाय. या क्षणी मी माझ्या भविष्याचा आणि माझ्या क्रिकेट करिअरचा विचार करतोय. मला क्रिकेट खेळायला खूप आवडतं, पण आता पुढील काही आठवडे मी कुटुंबासह घालवणार असून या दरम्यान मी माझ्या पुढे असणाऱ्या पर्यायांचा विचार करेन. भारताच्या दौऱ्यावर आलेली ऑसी टीम नामुष्कीजनक पराभवाच्या उंबरठ्यावर उभी आहे. त्याच्यातच क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अशा कठोर निर्णयांनी टीममध्ये शिस्त येणार असली तरी टीम मात्र रसातळाला जाईल यात शंका नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत कांगारू सापडू नये याकरता ऑसी बोर्डाला लवकरच उपरती होईल आणि ते घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करतील अशी अपेक्षा सर्व फॅन्सना आहे. झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीममध्ये सध्या बंडाचं निशाण उभं राहिलंय. शिस्तभंगाची कारवाई केल्यानंतर शेन वॉटसन तडकाफडकी ऑस्ट्रेलियाला रवाना झालाय. कांगारू टीममध्ये दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतण्याची ही काही पहिलीच वेळ नाही, तर याआधीही अनेक क्रिकेटपटूंना दौऱ्यादरम्यान मायदेशी परतावं लागलंय. पाहूयात या संदर्भातला आमचा एक स्पेशल रिपोर्ट. शेन वॉटसनवर शिस्तभंगाची कारवाई केल्यानंतर त्यानं मायदेशी परतणंच पसंत केलं. मात्र ऑस्ट्रेलियन टीममधील कोणताही क्रिकेटपटू दौरा अर्धवट सोडून जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी कांगारू टीममध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत. बऱ्याच क्रिकेटपटूंना बेताल वागण्यामुळे मायदेशी परतावं लागलंय. ऑस्ट्रेलियन टीमचा बॅड बॉय म्हणून अँड्र्यू सायमन्सची क्रिकेट विश्वात ओळख आहे. रात्रभर दारू प्यायल्यानंतर सायमन्सनं दुसऱ्या दिवशी ट्रेनिंग सेशनही दारू पिऊन केलं होतं. याची शिक्षा म्हणून सायमन्सची टीममधून हकालपट्टी करण्यात आली होती. बांगलादेश विरुद्धच्या मायदेशातील वन डे सिरीजमध्ये कॅप्टन मायकल क्लार्क आणि कोच टीम नेल्सन यांनी टीम मीटिंग बोलावली होती. मात्र सायमन्सनं मासेमारीसाठी जाणं पसंत केलं होतं. 2009 T20 वर्ल्ड कपच्या वॉर्मअप मॅचमध्ये न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर सायमन्स रात्रभर विजयी सेलिब्रेशन करत रग्बी मॅचचाही आनंद लुटत होता. यानंतर त्याला टीममधून तर बाहेर काढलंच, शिवाय मायदेशी पाठवण्याचा निर्णय घेतला गेला. 2003 वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाची पहिली मॅच पाकिस्तानची होती. याच मॅचपूर्वी शेन वॉन डोप टेस्टमध्ये दोषी आढळला आणि त्याच्यावर 1 वर्षाच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली. वर्षभर त्याला डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल क्रिकेटपासून दूर राहावं लागलं. 1998 मधील ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यात पॉन्टिंगनं एका पबमध्ये दारू पिऊन धिंगाणा घातला होता. यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियानं त्याला सक्त ताकीद तर दिलीच, शिवाय त्याच्यावर दंडात्मक कारवाई सुद्धा केली. ऑस्ट्रेलियाच्या बऱ्याच क्रिकेटपटूंवर याआधी कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे कांगारू टीमसाठी ही काही नवी गोष्ट नाही असं म्हटलं तर काहीच वावगं ठरणार नाही. झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई.
झी 24 तास एक पाऊल पुढे.